हॅलो गाईज, तर मित्रांनो ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाचा काळा चेहरा आला सर्वांसमोर. अश्विनला बसला खूप मोठा धक्का. अश्विनने पकडला प्रिया आणि साक्षीला रंगेहात. त्यामुळे अश्विनला बसला मोठा धक्का. तर पूर्णाजी आणि कल्पना सर्वांनी मिळून काढलं प्रियाला धक्के मारून घराच्या बाहेर. आणि अश्विनने मागितली सायलीची आणि अर्जुनचे हात जोडून माफी. तर मित्रांनो, प्रिया जेव्हा साक्षीसोबत बोलत असते तेव्हा अश्विन बघतो आणि त्यांचं बोलणं ऐकतो. प्रिया साक्षीला सुभेदार घरातल्या सर्व बातम्या देत असते. ते अश्विन ऐकतो. प्रियाला आणि साक्षीला सांगते की अर्जुन कशाप्रकारे मधुभाऊची केस पुरावे गोळा करतोय. हे सर्व प्लॅन ती साक्षीला सांगते. आणि तेव्हा तिथे अश्विन सर्व ऐकतो आणि तो घरी येतो. तेव्हा घरात सर्व हॉलमध्ये उपस्थित असतात आणि मागे लगेच प्रिया येते. प्रियाला अश्विन बोलतो, कुठे गेली होतीस तू? तेव्हा ती बोलते, मी आईकडे गेली होती रे अश्विन. तर अश्विन बोलतो, खोटं बोलू नको तन्वी, कुठे गेली होती ते मला सांग. तर प्रिया अश्विनला गुंडाळायला बघते, पण अश्विन बोलतो, खोटं बोलू नको, मी तुला पाहिलं होते, तू साक्षीशी बोलत होती. साक्षीला सर्व आपल्या घरातले सांगत होती दादा कशाप्रकारे मधुभाऊची केस लढतो आणि केसबद्दल पुरावे कसे जमा करतो हे तू साक्षीला सर्व सांगत होते. आणि ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि कानाने ऐकलं. तू साक्षीला भेटली आणि तिला सर्व सांगितलं. ते बघून घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आणि पूर्णाजीही विचारते, काय अश्विन बोलते तो खरा आहे का? तू गेलेली होतीस का? तर प्रिया लगेच बोलते, नाही पूर्णाजी, मी नव्हते, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तर पूर्णाजीला पण ती काहीतरी गुंडाळायला बघते. तर कल्पना बोलते, खरं सांग तन्वी, कारण अश्विन कधीच खोटं बोलत नाही. तर प्रिया बोलते, नाही भेटली मी, माझा काय संबंध त्या साक्षीसोबत? तर घरातले सर्व प्रियाला चावचाव करत असतात. तेव्हा अश्विन बोलतो, सायली बहिणी, दादा मी खरंच चुकलो. तुम्ही मला किती समजवलं तरी मी ऐकलं नाही. कारण ह्या तन्वीच्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यावर होती ना, पण आता मी ती पट्टी काढतोय. आणि या तन्वीला आणि आजच्या आज मी तन्वीला घराच्या बाहेर काढत आहे. तेव्हा अर्जुन पण ओरडतो आणि बोलतो, कर तुझं बरोबरच आहे. आता सर्व प्रियाला घराच्या बाहेर काढतात. येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे की सायलीना आणि अर्जुनच्या प्रेमाला सर्व स्वीकारतात का आणि सुभेदार कुटुंब एकत्र येतात का. आणि त्याबरोबरच घरातून प्रियाला बाहेर काढल्यामुळे रविराज काय ॲक्शन घेतात आणि रविराज कसं रिॲक्ट होतं त्यावर हे आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा.